इंद्रसदवंदियाणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 13 नंबरची गाथा बघत होतो आपण। काय चाललंय प्रकरण? द्रव्याची व्याख्या सांगितली होती 10व्या गाथेमध्ये। 3 प्रकारांनी व्याख्या काय सांगितली? द्रव्य कशाला म्हणायचं? उत्पादवे द्रव्ययुक्तम सत्, गुणपर्यव द्रव्यम आणि सद्द्रव्य लक्षणम। तर हे 3 लक्षणं सांगितली होती। याचाच खुलासा करतायत 1-2 गाथांमध्ये। द्रव्य आपल्याला माहिती आहे काय असतं। जे पण द्रव्य आहे त्याच्यामध्ये गुण आहेत, पर्याय आहे। जे पण द्रव्य आहे ते सत आहे, उत्पादवे ध्रुवाने सहित आहे। ह्याचाच थोडासा अजून खुलासा करून पुढच्या 2-3 गाथा सांगितल्यात। तर 13व्या गाथेमध्ये काय सांगितलं? दव्येन विणाण गुणां गुणेहिं दव्यं विणाण संभवति अवधिरिक्तो भावो दव्यगुणाणं हवदितं मां। काय अर्थ सांग? अर्थ सांग। द्रव्य विना गुण नाही आणि गुणांशिवाय द्रव्य नाही। द्रव्याशिवाय गुण नसतात, गुणांशिवाय द्रव्य नसतं। त्यामुळे द्रव्य आणि गुण यांचा खालचं आम्ही वरचं सांगायला संस्कृतवरून। द्रव्य आणि गुण हे अभिन्न आहेत। अव्यतिरिक्त भाव, अव्यतिरिक्त भाव आहे द्रव्य गुणामध्ये। अव्यतिरिक्तता आहे म्हणजे काय? दोघं अभिन्न आहेत, अव्यतिरिक्त आहेत म्हणजे परस्परापासून ते वेगळे करू शकत नाही, द्रव्य आणि गुण। तर याच्यामध्ये जयसेनाचार्यांची टीका बघत होतो। जयसेनाचार्यजींची टीका आहे, यस्मिन् वाक्ये नय शब्द उच्चारणं नास्ति तत्र नययोः शब्दव्यवहारः कर्तव्यः क्रियाकारकयोः अन्यतर अध्याहारवत् स्यात् शब्द अध्याहारवत् वा। 12व्याच्या शेवटी आहे का बघ वाक्य ते। यस्मिन् वाक्ये, ज्या वाक्यामध्ये नय शब्दाचं उच्चारण नाही तेथे नयाचा शब्द व्यवहार करण्यायोग्य आहे। दोन्ही नयांचा म्हणजे निश्चयने व्यवहारने या दोघांचं पण शब्द व्यवहार करण्यायोग्य आहे, म्हणजे सांगायला पाहिजे तिथं। जिथं कुठं नयाचं कथन नाही केलं तिथं क्रियाकारक या दोघांचं अन्यतर अध्याहारवत, जसं की क्रिया आणि कारक ह्यांचं आपण अन्य ठिकाणी ग्रहण करतो। जी पण क्रिया झाली तिथं क्रिया आहे, कारक आहे असा अर्थ तिथं ग्रहण केला जातो। स्यात् शब्द अध्याहारवत वा, जिथं कुठं चिन्वाणीमध्ये स्यात् शब्द नाही दिला तरी सुद्धा तो स्यात् लावतो आपण, कारण तो अर्थ गर्भित असतो त्याच्यामध्ये। म्हणून तिथं असं सांगितलं इथं सुद्धा की जरी नय हा शब्द नाही वापरला, शुद्ध निश्चयेन असं म्हटलं जाईल किंवा कथनचित असं म्हटलं जाईल, तर समजून घ्या की तिथं नयाची विवक्षा आहे। अथ द्रव्यगुणानां निश्चयनयेन अभेदं समर्थयति। नंतर द्रव्यगुणांचं निश्चयनयाने अभेद आहे असं समर्थन करतात। काय कळलं? द्रव्य आणि गुण हे निश्चयनयाने अभेद आहेत। आणि भेद आहेत का? कुठल्या नयाने भेद आहे? द्रव्य आणि गुणामध्ये व्यवहार नयाने भेद आहे। कुठला भेद आहे सांगा? कुठला नय आहे? द्रव्य गुणामध्ये भेद आहे। शिल्पभाभी, द्रव्य आणि नयामध्ये, द्रव्य आणि गुणामध्ये कुठला भेद आहे किंवा भेद आहे असं पण म्हटलं तर कुठला नय झाला? आता पक्क पाहिजे सगळं आपलं। कुठला नय आहे काका? कुठलं नय आहे? द्रव्य आणि गुणामध्ये भेद आहे, हा कुठला नय आहे? अनुच्छेद सत्व व्यवहार नाही।
अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही आहे. काय सांगतो तो नाही, काकींनी सांगतो तो सांगतो, हो की नाही? काकी सांगतील ते सांगतो. नाही काकी, हॅलो काकी नाही, काकी तिकडे हॉलमध्ये, इकडे मी. होय, बरं बरं बरं, सांगा की अनुपचरित सद्भूत व्यवहारने काय सांगतो? काकी तिकडे हॉलमध्ये ते बरोबर बोलाले. बरं बरं, सांगा की मग. बोला. द्रव्य आणि गुणामध्ये बोला कुठला की. नय असतो? तर बरोबर आहे तुमचा. अनुपचरित सद्भूत व्यवहारने काय सांगतो? हा, काय त्या नयांमध्ये काय सांगितलं जातं? व्यवहारने काय सांगतो? एवढं कुठं ज्ञान देवती. गुणांना भेद करून सांगतो. बरोबर आहे की तुमचं? फक्त गुणांचं कथन करतो. भेद करून सांगतो, बरोबर. हा, तर द्रव्य आणि गुणांमध्ये भेद करून सांगतो तो अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. आणि द्रव्य आणि पर्यायांचं कथन करतो तो स्वतंत्र रूपाने, भेद रूपाने तो उपचरित सद्भूत व्यवहार नाही. असं बघितलं होतं. आता ह्याच्यामध्ये अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार आणि भेदवृत्तीमध्ये क्वेश्चन येणार. द्रव्य आणि गुणांचं कथन कशामध्ये येणार? हां, बरोबर, भेदोपचारमध्ये येणार. कारण द्रव्य आणि गुण हे भेद करून सांगितले जातात किंवा स्वतंत्र रूपाने गुण सांगितले जातात. तर तिथं हे कथन येतं, कुठलं? भेदोपचाराचं. आणि द्रव्य आणि भेदवृत्तीमध्ये द्रव्य आणि पर्यायाचं भेद करून कथन येणार. अभेदोपचारामध्ये पर्यायाकडून द्रव्याचं कथन येणार आणि इथं गुणाकडून अखंड द्रव्याचं कथन येणार. असं थोडाफार फरक केला आहे. बघितलं आपण हे सगळं. तर इथं सांगतात या गाथेमध्ये की द्रव्य आणि गुणामध्ये कथनचित भेद आहे, कथनचित अभेद आहे. तर अभेद कुठल्या अपेक्षेने आहे? कुठल्या नयाने? निश्चय नयाने अभेद आहे आणि व्यवहार नयाने भेद आहे. वाच. उद्गल रहित वर्णादिवद्रव्येन विना गुणाः न सन्ति. कसं वाचायचं? पुद्गल रहित वर्णादिवत, हे वेगळं शब्द आहे ना, ह्याच्याप्रमाणे असं सांगायचं. मग पुढे एकत्र सिद्धांत घेतला. द्रव्येण विना गुणा न सन्ति. पुद्गलाने रहित वर्णादी जसं मिळत नाहीत. म्हणजे वर्ण, स्पर्श, सगंध वर्ण हे जिथं स्पर्श सगंध वर्ण आहे तिथं पुद्गल द्रव्य आहे आणि जिथं पुद्गल द्रव्य आहे तिथं स्पर्श सगंध वर्ण आहेतच. हा अविनाभाव संबंध सांगितला. तर अशा रीतीने या द्रव्य गुणांमध्ये किंवा द्रव्याच्या शिवाय गुण नसतात. जसं पुद्गलाने रहित वर्णादी नसतं तसं द्रव्याने रहित गुण नसतात. आवाज घुमायला लागले, हे उघड थोडंसं. पुढं. वर्णादि गुणरहित पुद्गल द्रव्यवत गुणैहि विना द्रव्यम न संभवती. हां, हे तसंच सांगितलं. वरती काय सांगितलं? पुद्गलाने रहित वर्णादी नसतात. कोणाची मुख्यता झाली? उघड उघड. वर्णादीची मुख्यता झाली. काय म्हणलं? वर्णादीची मुख्यता झाली. पुद्गलाने रहित वर्णादी नसतात, बस. आणि आता इथं सांगतायत वर्णादी रहित पुद्गल नसतं. म्हणजे दोन्ही व्ह्यू सांगायला लागले. गुणांनी रहित द्रव्य नसतं, द्रव्यांनी रहित गुण नसतात. ह्याच्यासाठी वर्णादी गुणरहित पुद्गल द्रव्याप्रमाणे गुणांशिवाय द्रव्य संभवत नाही. पहिला सांगितलं द्रव्याशिवाय गुण संभवत नाही. तसा अविनाभाव दुसरा सांगा कुठं लागतो? जीवामध्ये. जसं पुद्गलाचं त्यांनी उदाहरण दिलं तसं जीवाचं उदाहरण सांगा. हां, जीवाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय जीव नाही. अजून अन्य द्रव्याचं सांगा उदाहरण. सांग राणी ते. गतिहेतुत्वाशिवाय धर्मद्रव्य नाही, धर्मद्रव्याशिवाय गतिहेतुत्व. हां, गतिहेतुत्वाशिवाय धर्मद्रव्य नाही आणि धर्मद्रव्याशिवाय गतिहेतुत्व नाही. म्हणजे ज्यांचा अविनाभाव संबंध तिथं आहे त्या द्रव्यांचं इथं कथन करून सांगितलं. गुणांशिवाय ते द्रव्य नसतं आणि द्रव्याशिवाय ते गुण नसतात. पुढं पुढं. द्रव्य गुणयोः अभिन्न सत्ता निष्पन्नत्वेन अभिन्न द्रव्यत्वात् अभिन्न प्रदेश निष्पन्नत्वेन अभिन्न क्षेत्रत्वात् एककाल उत्पादव्यय अविनाभावित्वेन अभिन्न कालत्वात् एकस्वरूपत्वेन अभिन्न भावत्वात् इति यस्मात् द्रव्यक्षेत्रकालभावैः अभेदः तस्मात्
अव्यतिरिक्तः भवति अभिन्नः भवति. काय सांगितलं आता 4 अनुमान वाक्य सांगितली त्यांनी. कुठली सांग अनुमान वाक्य काय? काल आपण बघितलं होतं द्रव्य आणि गुणामध्ये कुठल्या अपेक्षेने भेद आहे आणि कुठल्या अपेक्षेने अभेद आहे. काय सांगितलं होतं सांग बरं. असं सांग, द्रव्य आणि गुणामध्ये कुठल्या अपेक्षेने भेद आहे? संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या अपेक्षेने. संख्या, परत त्याचं अंशी अंश रूपाने भेद आहे, परत आधाराधेय रूपाने भेद आहे. असं सगळं आम्ही काल कथन घेतलं होतं. द्रव्य आणि गुणामध्ये कथनचित भेद आहे. कथनचित अभेद का आहे? क्षेत्राच्या अपेक्षेने. हां, तर फक्त आपण क्षेत्र लावतो ना आत्ताच्या वाक्यामध्ये, त्यांनी सगळं लावलं. अभिन्न द्रव्यत्वात, अभिन्न क्षेत्रत्वात, अभिन्न कालत्वात, अभिन्न भावत्वात, असे 4ही लावले. म्हणजे द्रव्य क्षेत्र काल भाव अभिन्न असल्यामुळे द्रव्य आणि गुणांमध्ये अभेद असतो. त्याच्यासाठी त्यांनी 4 अनुमान वाक्य घेतले. तर द्रव्य आणि गुण हे दोन्ही अभिन्न द्रव्य आहेत. काय म्हणलं का? म्हणजे त्यांनी घेतलं ना, द्रव्य गुणयोः अभिन्न सत्ता निष्पन्नत्वेन अभिन्न द्रव्यत्वात. म्हणजे आता इथं हे प्रतिज्ञा पहिलं सांगायला की द्रव्य आणि गुणांचं अभिन्न सत्तेने निष्पन्न असल्यामुळे, किंवा इथं पहिल्यांदा लिहायचं की अभिन्न द्रव्य का आहे? तर त्याला आता हेतू इकडचं तिकडं पण करू शकतो. त्यांनी आता अभिन्न द्रव्यत्वात हेतू दिलाय, त्याला त्यांनी सिद्ध केलं अभिन्न सत्ताने निष्पन्न आहेत. आपण आता त्याला हेतू करू म्हणजे समजेल. काय सांगितलं हेतू? अभिन्न सत्ता असल्यामुळे द्रव्य आणि गुणांची सत्ता कशी आहे? अभिन्न आहे. म्हणजे जी द्रव्याची सत्ता तीच गुणाची सत्ता, म्हणून सांगितलं की अभिन्न द्रव्यत्वात. द्रव्य आणि गुण हे अभिन्न आहेत कारण त्यांची सत्ता अभिन्न आहे. द्रव्याची सत्ता वेगळी आणि पर्यायाची सत्ता वेगळी असं अनेक मतवादींनी मानलं, पण ते मत खोडून टाकण्यासाठी म्हणून सांगितलं असं वेगळं वेगळं द्रव्य आणि गुण नसतात. म्हणजे द्रव्य वेगळं सत आहे, गुण वेगळं सत आहे असं अनेक मतवादींनी मानलं. त्यामुळं त्यांचं ते म्हणणं योग्य नाही, कारण द्रव्य गुण हे एकाच आधाराने राहतात, तर त्यांचं सत्ता अभिन्न आहे. पुढं अभिन्न प्रदेशत्वेन अभिन्न क्षेत्रत्वात. द्रव्य आणि गुणांचं अभिन्न क्षेत्र असतं. काय सांगितलं त्यांनी? अभिन्न रूपाने निष्पन्न होत असल्यामुळे ह्यांचं अभिन्न क्षेत्र आहे. का? तर अभिन्न प्रदेशाने निष्पन्न होत असल्यामुळे. म्हणजे दोघांचे पण प्रदेश कसे आहेत? एकच आहेत. समजून घ्या. काय? द्रव्य आणि गुण ह्यांचे क्षेत्र अभिन्न आहे कारण अभिन्न प्रदेशाने निष्पन्न होत असल्यामुळे. दोन्ही पण कसे आहेत? द्रव्य आणि गुण हे अभिन्न रूपाने त्यांचे प्रदेश निष्पन्न होतात. काय बोलायचंय का भैया? काय बोलायचंय का? बोला की. नव्हतं बोलायचं? बोला की. काय कळत नसलं तर आम्हाला सांगा. तुम्ही ऐकताय म्हणजे विशेष वाटलं आम्हाला, चांगली गोष्ट आहे. सगळं कळतंय हो आपल्याला. ते आता पहिल्या दिवशी तुम्हाला एवढं तर कळायला लागलं, नाही तर मी वाट बघायला तुम्ही अजून लिव्ह कसं काय केला नाही मीटिंग. बरं, कारण पहिलाच घास तुम्हाला असलं मिळालंय म्हटल्यावर हे पचलं तर सगळं पचणार. काय नाही अवघड. एवढं तर समजते आपल्याला की जे पण द्रव्य आहे ते द्रव्य गुण पर्यायांचा पिंड आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये जे द्रव्य गुण आहेत ते अभिन्न असतात. कथनचित अभिन्न आहेत, कथनचित भिन्न आहेत, ह्याचं कथन इथं करायला लागलं. द्रव्य आणि पर्याय सुद्धा कथनचित भिन्न आहे, कथनचित अभिन्न आहे हे सांगितलं मागच्या गाथेमध्ये.
मग आपण एवढंच आजपर्यंत ऐकलं की द्रव्यामध्ये गुण असतात, पर्याय असते, पण हे कथन आपण कधी बघितलं नाही की गुण हे कथनचित द्रव्यापासून वेगळे होत नाहीत आणि वेगळे होतात. वेगळे म्हणजे कथनाच्या अपेक्षेने वेगळं केलं जाईल. मग हे समजून घेण्यासाठी म्हणून त्यांनी हेतू देत आहेत आणि जो हेतू देत आहेत त्याच्याद्वारे या साध्याची सिद्धी केली जाते. मग द्रव्य आणि गुण हे अभिन्न द्रव्य आहे कारण त्यांची सत्ता अभिन्न आहे. द्रव्य गुणांचं क्षेत्र एक आहे कारण ते अभिन्न प्रदेशाने निष्पन्न होतात, म्हणजेच प्राप्त होतात किंवा त्यांची उपलब्धी तशी होते, अभिन्न प्रदेशाने निष्पन्न होत असल्यामुळे. असं नाही आहे की उदाहरण लावा की जीव आहे, जेवढ्या भागात जीव आहे तेवढ्या भागामध्ये ज्ञान आहे. असं नाही आहे की कुठंतरी जीव आहे, कुठंतरी ज्ञान आहे, कुठंतरी नाही आहे. कुठं सांगितली अशी गाथा? प्रवचनसारमध्ये कितवी गाथा? म्हण गाथा. जीव आणि ज्ञान, आत्मा आणि ज्ञान, जेवढ्या जागेमध्ये आत्मा आहे तेवढ्याच जागेमध्ये ज्ञान आहे, न कमी आहे न जास्त आहे, अशी ती गाथा घेतली आहे त्याची. काय नाण नाही काय आदानाणपमाणम नाणम नेय पमाणमुद्दिठ्ठम नेयम लोया लोयम तम्हानाणम तू सौवगयम, ही 23वी गाथा सांगितली. आत्मा ज्ञान प्रमाण आहे, ज्ञान नेय प्रमाण आहे, म्हणून आत्मा नेय हे सर्व लोक प्रमाण आहेत, म्हणून आत्मा सर्व लोक प्रमाण आहे, असं त्यांनी तिथं घेतलंय. पण या पुढच्या गाथेमध्ये सांगितलं काय हीनो जदिसो आदा, जर आत्मा ज्ञानाहून हीन असेल तर काय होईल सांगा? म्हणजे एवढा आत्मा आणि एवढं ज्ञान आहे. हीनो जदी नाही, आत्मा लहान आहे आता आणि ज्ञान मोठं आहे. हीनो जदिसो आदा तण्णाणम छेदणम न जाणादी, जर आत्मा ज्ञानाहून हीन असेल तर ज्ञानाला आधार राहिला नाही ना आत्म्याचा, त्यामुळे ते ज्ञान अचेतन होऊन जाईल. हीनो जदिसो आदा तण्णाणम छेदणम न जाणादी अहियो वा नाणादो, जर या ज्ञानापेक्षा सुद्धा आत्मा मोठा झाला तर नाणेन विनाकहम जाणादी, ज्ञानाशिवाय तो आत्मा कसा जाणणार? म्हणजे ज्ञान आत्म्याशिवाय जाणत नाही, आत्मा ज्ञानाशिवाय जाणत नाही, म्हणून त्यांची अभिन्न सत्ता आहे, अभिन्न प्रदेश आहेत, अभिन्न काल आहे, अभिन्न भाव आहे, ह्याची सिद्धी करतायत. समजलं? काय कळलं? द्रव्य आणि गुण यांच्यामध्ये कथनचित अभिन्न आहे, द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेने अभेद असल्यामुळे. परिचित उदाहरणाकडनं गेलो तर समजतंय. सोनं आहे, काय तुमचं सोन्याचं बिस्किट आहे, तुम्हीच टाकलं ना दुकान नवीन का नाही? हां, तुमच्या बहिणीने टाकलंय, मग बहिणीचं दुकान तुमचं दुकान काय त्याच्यामध्ये. तर सोनं जे आहे तर त्या सोन्यामध्ये कुठं पिवळेपणा आहे आणि कुठं नाही आहे असं तर होणार नाही. जेवढ्या जागेमध्ये सुवर्ण आहे तेवढ्या जागेमध्ये त्याचा पिवळेपणा आहे, त्याचा राजगुण आहे. मग गुण सगळीकडे व्याप्त राहतात. जेवढ्या जागेमध्ये द्रव्य आहे तेवढ्या जागेमध्ये अखंड रूपाने ते गुण पण राहतातच. तर ह्याची सिद्धी इथं केलं की द्रव्य आणि गुण हे कथनचित अभेद असतात, द्रव्य क्षेत्र काल भाव अभेद असल्यामुळे. तिसरं काय सांग? द्रव्य आणि गुणांचा एक काळ आहे, अभिन्न काळ आहे. हे तुझ्या का द्रव्याचा आणि गुणांचा काळ एक आहे का? कारण उत्पाद एक असण्यामध्ये एक काल उत्पाद व्यय अविनाभावित्वेन अभिन्न कालत्वात, म्हणजे द्रव्याचा जेव्हा उत्पाद होतो तेव्हाच गुणांचा पण होतो. द्रव्याचा व्यय झाला तर गुणांचा पण व्यय झाला, कथनचित बरं का, सर्वथा नसतो. उत्पाद व्ययाची अविनाभाव रूपाने एक काळ असल्यामुळे उत्पाद व्यय हे दोघांचं पण युगपत होणार, जर नाही होणार तर दोघांचं पण नाही होणार असं म्हणायचं. उत्पाद व्ययाचा एक काळ असल्यामुळे एक प्रदेशी असल्यामुळे का? एक प्रदेशी हे क्षेत्राकडे गेलं प्रदेशाचं सांगत असताना. आता 4 हेतू द्यायला लागलेत ना, द्रव्य गुण द्रव्य क्षेत्र काल आणि भाव, या 4ही अपेक्षेने त्यांच्यामध्ये अभेद आहे ह्याची सिद्धी करतायत द्रव्य आणि गुणामध्ये. त्यामुळे इथं द्रव्याच्या अपेक्षेने सत्ता सांगितली त्यांची एक आहे म्हणून ते द्रव्यापेक्षेने एक आहेत.
पुढं क्षेत्राच्या अपेक्षेने एक आहेत का, कारण त्यांची अभिन्न प्रदेशा रूपाने ते उपलब्ध होतात म्हणून. जेवढ्या जागेमध्ये द्रव्य तेवढ्या जागेमध्ये गुण आहेत असं त्यांचं अभिन्न प्रदेश निष्पत्ती असल्यामुळे. आता पुढं सांगतायत द्रव्य जेव्हापासून आहे तेव्हापासून गुण आहेत. असं नाही की पहिल्यांदा द्रव्य आलं आणि नंतर त्याचे गुण आले, असं नाही आहे. जीव उत्पन्न झाला आणि नंतर हळूहळू जसं तुमचे हातपाय नंतर उगवतात, जसं गर्भात आल्यावर, तसं जीव उत्पन्न झाला पहिला आणि नंतर हळूहळू ज्ञान आलं, दर्शन आलं, चारित्र्य आलं, असं होतं का? म्हणजे काय म्हणावं लागेल मग, सोनं त्या खाणीतनं बाहेर आलं, नंतर त्याच्यामध्ये पिवळेपणा आला, मग त्याच्यामध्ये काय जडत्व आलं, मग स्पर्श रसगंध वर्ण एक आले, असं नंतर नाही आलं. एक काळ त्यांचा असल्यामुळे उत्पाद व्यय जर होतोय त्या द्रव्यामध्ये, तर द्रव्याचा आणि गुणांचा दोन्हींचा उत्पाद व्यय युगपत असल्यामुळे. समजलंय? पुढं एक स्वरूपत्वेन अभिन्न भावत्वात इति. आता काय सांगायला चौथा हेतू, द्रव्य आणि गुण यांचा अभिन्न भाव आहे का, भाव अपेक्षेने ते अभिन्न आहे. हेतू काय दिला, एक स्वरूप असल्यामुळे. भाव म्हणजे आता स्वभाव घ्या किंवा भाव म्हणजे त्यांचं परिणमन घ्या. मग जसं द्रव्याचं स्वभाव आहे तसंच गुणांचं पण स्वभाव आहे, म्हणून एक स्वरूप असल्यामुळे त्यांच्यामध्ये अभिन्न भावपणा आहे. हेच वाक्य याला हेतू करून सांगितलेत. जसं की द्रव्य आणि गुणांचा अभिन्न सत्ता आहे अभिन्न द्रव्यत्वात, द्रव्य गुणांचा अभिन्न प्रदेश आणि निष्पत्ती आहे अभिन्न क्षेत्र असल्यामुळे, द्रव्य गुणांचं एक काळामध्ये उत्पाद व्ययाचा अविनाभाव आहे अभिन्न काळ असल्यामुळे, आणि द्रव्य गुणांचं एक स्वरूप आहे अभिन्न भाव असल्यामुळे, असं यांचा अविनाभाव संबंध असल्यामुळं हेतू दोन्हीकडे पण लागू शकतो. शेवटी कार्याची सिद्धी करायची आहे साध्याची ती त्याचं कनेक्टेड आहे. काय म्हणती, बोल ना. भावाचं कसं, भावाचं उदाहरण काय? तेच ना, भाव म्हणजेच परिणमन म्हण, नाही तर स्वभाव म्हण, कुठं कसली अपेक्षा आहे तसं लावलं जातं भाव म्हणजे आता जसं म्हटलं की द्रव्य क्षेत्र काल भावमध्ये, भाव म्हणजे काय घेता, भाव म्हणजे त्याचे गुण ना. भाव म्हणजे एकतर स्वभाव येतो किंवा भाव म्हणजे पर्याय पण येते, परिणमन पण येतं. मग म्हणजे गुण तर वेगवेगळे असतात ना आणि त्यांचं परिणमन वेगवेगळं असतं. मग अभिन्न भाव म्हणजे काय म्हणायचं? नाही, स्वरूप म्हणायचं त्यांना. जसं जीव आहे तो चेतन आहे, तसंच ज्ञान चेतन आहे, असं त्यांचं स्वरूप एक असल्यामुळे, स्वभाव एक असल्यामुळे. पुद्गल आहे तर ते मूर्तिकच आहे, तसंच स्पर्श सगंध वर्ण सुद्धा मूर्तिक आहेत, असं त्यांचा भाव म्हणजे स्वभाव जडरूपच आहे हा स्वभाव झाला. मग स्पर्श सगंध वर्ण सुद्धा जड आहेत आणि पुद्गल सुद्धा जड आहे. अशा प्रकाराने त्यांचा भाव म्हणजे स्वभाव म्हणा एक स्वरूप असल्यामुळे, असं हेतूने सिद्धी करून दाखवली. काय सांगताय दीपाली भाभी, बोला. अभिन्न भाव म्हणजे काय? जसं आपण नाही, हे अभिन्न भाव म्हणजे असंच ना की जसं मैं स्व से अभिन्न हो पर से भिन्न हो, म्हणजे द्रव्य आणि गुण हे एकमेकच आहेत. नाही, आता हे द्रव्य क्षेत्र काल भाव मध्ये हा भाव घ्यायचा आहे आपल्याला ना. तर भाव म्हणजे काय घेतो आपण, जिथं कुठं घेतो तिथं स्वभाव अपेक्षेने घेतो किंवा पर्याय अपेक्षेने घेतो, परिणमन अपेक्षेने. त्यांचं सगळ्यांचं एक परिणमन असल्यामुळे किंवा एक स्वभाव असल्यामुळे. बोला. भाव म्हणजे आपण गुण पण घेतो ना. हा, म्हणजे स्वभावच की गुण म्हणा. तर इथं आपल्याला सांगायचं द्रव्य आणि गुण यांचा अभिन्न भाव आहे का, त्यांनी हेतू दिलाय एक स्वरूप असल्यामुळे. उदाहरण सांगा, मी तर सिद्धी करा.
जिथं पुत्र आहे तिथं स्पर्श रसगंध वर्ण आहे. मग हे काय झालं? या की काय करायचं का? तर अभिन्न भाव आहे म्हणजे काय सांगितलं? एक स्वरूप असल्यामुळे आता असं त्यांनी हेतू दिलाय तिथं, किंवा एक स्वरूप आहेत कारण अभिन्न भाव असल्यामुळे असा हेतू दिलाय आणि त्याच्याद्वारे द्रव्यगुणांना अभेद सिद्ध केलेला आहे. अजून काय खुलासा झाला तर बघू पुढं. यस्मात ज्या कारणाने द्रव्य क्षेत्र काल भावाच्या द्वारे अभेद आहे त्या कारणाने द्रव्य आणि गुण हे अव्यतिरिक्त आहेत, अभिन्न आहेत. काय कळलं? मी इथं वाट बघायला तुम्ही आला नाही म्हणून. द्रव्य क्षेत्र काल भावाच्या द्वारे ते अभिन्न आहेत, अभेद आहे त्यांच्यामध्ये, म्हणून अव्यतिरिक्त भाव आहेत म्हणा, नाहीतर अभिन्न आहेत म्हणा. काय म्हणले मी? कळलं ना? का मोह झालाय? द्रव्य आणि गुण हे अभिन्न आहेत म्हणा, अव्यतिरिक्त आहेत म्हणा, किंवा त्यांच्यामध्ये अभेद आहेत म्हणा. एकच झालं ते. कह असौ कोण हा? भावः सत्ता अस्तित्व. भाव म्हणा, सत्ता म्हणा, अस्तित्व म्हणा, द्रव्य आणि गुणांचं सत्ता एक आहे. केशाम कोणाचं सत्ता, भाव किंवा अस्तित्व? तर द्रव्य आणि गुणांचं सत्ता एक आहे, अभेद आहे. अथवा द्वितीय व्याख्यानम, अथवा दुसरं व्याख्यान करतात. हे एका अपेक्षेने सांगितलं की द्रव्य क्षेत्र काल भाव त्यांचे एक आहेत, अभिन्न आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये अभेद आहे. आता दुसऱ्या अपेक्षेने सांगतात. संस्कृत आहे ते अशुद्ध होते. अव्यतिरिक्त भवती अभिन्न भवती. अव्यतिरिक्त आहेत म्हणा किंवा अभिन्न आहेत म्हणा, दोन्ही एकच झालं. द्रव्य आणि गुण हे अव्यतिरिक्त आहेत किंवा अभिन्न आहेत. सहकः तो कोण? भावः पदार्थः वस्तू. सगळे एक अर्थवाची सांगितले. भाव म्हणजे द्रव्य म्हणा, वस्तू म्हणा, सगळे एकच. पदार्थ म्हणा. केशम संभवित्वेन कोणाच्या अपेक्षेने संभवतात ते? द्रव्यगुणानां इति अनेन द्रव्यगुणात्मकः पदार्थ इति उक्तं भवति. काय सांगितलं? द्रव्यगुणांचं अशा प्रकारे द्रव्यगुणात्मक पदार्थ असतं असं सांगितलेलं आहे. काय सांगायला लागले तिथं? कथन की मी जीवद्रव्य आहे, माझ्यामध्ये कुठले गुण आहेत? गुण आहेत का आपल्यामध्ये? अस्मी. कुठले गुण आहेत आपल्यामध्ये? ज्ञान गुण आहे, जे जाणणे करण्याचं काम करतं. अजून कुठले गुण आहेत? दर्शन, आनंद, चारित्र्य, वीर्य, हे सगळे गुण आहेत आपल्यामध्ये. मग द्रव्य म्हणजे त्या सगळ्या गुणांचा पिंड असतो. मग जिथं कुठं द्रव्य आहे तिथं गुण असतातच त्याचे, हे सांगाले तिथं. मग कुठले किती द्रव्य आहेत? 6 द्रव्य आहेत. कुठले? जीव, उद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत. त्याचे त्याचे स्पेसिफाईड. एकाचे गुण दुसऱ्यामध्ये जात नाहीत. जसं जीवाचं ज्ञान दर्शन गुण अन्य द्रव्यामध्ये जात नाही, अन्य द्रव्याचे गुण जीवामध्ये येत नाहीत. आता हे शरीर आपल्याबरोबर किती काळापासून आहे? म्हणजे आता या भावातलं नव्हे, अनादीपासून आपण शरीराच्या बरोबर आहे. सांगा, शरीराचे गुण जीवामध्ये गेले की नाही? जीवाचे गुण शरीरामध्ये आले की नाही? थांबा, ते सांगते म्हणून सांगू नका, तुम्ही सांगा. तर जीव जाणतो म्हणतो आपण, मग डोळे जाणतायत की नाही? सांगा, पाहतायत की नाही? मग डोळे पाहायचं काम केले की नाही? डोळे जीव आहे का पुद्गल आहे? अस्मी, डोळे जीव आहे का पुद्गल आहे? प्रश्न पडला का काय? मग डोळे कसं पाहतात सांग? कान ऐकतात का नाही? मग टेस्ट कळती का नाही? मग हे पुद्गल आहे तर त्याला कसं कळतं? जीवाच्या सोबत आहे तोपर्यंत कळतं. बरोबर आहे. पण जीवाला कळतं का याला कळतं? डोळे पाहतात का जीव पाहतो? बर आहे, बरोबर आहे. स्वाध्याय करता दिसतंय. होय, आपण स्वाध्याय करत जावा. का नाही करत? मग करायला पाहिजे. असं नाही करायचं. आपण जेवायला टाइम काढतो, झोपायला टाइम काढतो, फिरायला टाइम काढतो, म्हटलं 10 मिनिटं वाचायचं एखादं शास्त्र, त्याच्यातून आपल्याला ज्ञान येणार आहे की नाही? उपजत आहे आपल्यामध्ये. कोण सांगितलं तुम्हाला जीवन ज्ञान एक असतं? जीवामध्ये ज्ञान असतं. मग येतं आहे आपल्याला म्हटल्यावर उलटं आपलं भाग्य आहे, आपल्याला जिनकुळ मिळालं आहे, आपल्याला ही सगळी वाणी मिळाली आहे. जीव काय हे कळालं. रस्त्यावरच्या माणसांना काय माहिती आहे हो?
जीव असतो त्याला सुख असतं, ते सुख कुठं असतं हे कुठं बाहेरच्या लोकांना कळणार नाही आहे. म्हणून आपल्याला कळाली तर ती विद्या आत्मसात करून घ्या. मग ते स्वाध्यायाच्या शिवाय आपल्याला ते कळणार नाही. म्हणून एक सोपं पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचं, त्याच्यातून आपल्याला कळत जातं. मग माझ्यामध्ये ज्ञान आहे, आनंद आहे, सुख आहे, ते माझ्याशी अभिन्न आहे, कधीच ते वेगळं होणार नाही. म्हणून आम्हाला सांगतात नेहमी की तुम्ही क्रोधी झालात तर तुमच्यामध्ये क्रोध हा स्वभाव आहे का विभाव आहे? क्रोध स्वभाव आहे का तुमच्यामध्ये? मग क्रोधी कसं काय झाला तुम्ही? क्रोध तुमचा असतो का नसतो? तुमचाच आहे ना. कोणाचा क्रोध असतो, कोणाकोणाला क्रोध येतो असं विचारायला पाहिजे. म्हणजे क्रोध ही आपला स्वभाव नाही आहे, क्रोध ही पर्याय आहे, ती पराला पाहून उत्पन्न होती. पण म्हणून क्रोध आपलं स्वरूप नाही आहे. कारण जर क्रोध जीवाचा स्वभाव असता तर काय झालं असतं? काय झालं असतं? अजून काय झालं असतं? जीवनी क्रोध म्हणजे क्रोध हा जीवाचा स्वभाव असता तर पटकन सांगायचं, पटकन. कधी जीव चालकही होतात, सगळे बोलल्यावर मला एका वेळी ऐकू येत नसते. काय म्हणते? एक जण बोला. जीव कायम क्रोधात राहिला असता. जीव कायम क्रोधात राहिला असता. अजून केवळ ज्ञान प्राप्त झालं नसतं. बरं, अजून सांगा. एक मिनिट. हा, जर जीवाचा क्रोध स्वभाव असता तर काय झालं असतं? सिद्धांमध्ये पण क्रोध असता. कारण सिद्ध जे आहेत ना ते शुद्ध जीव आहेत आणि मग त्यांच्यामध्ये जे आहे ना ते सगळं आपल्यामध्ये आहे आणि मग आपल्यात जे आहे तो स्वभाव मानला तर त्यांच्यामध्ये पण दिसायला पाहिजे. मग त्यांच्यात जे नाही आहे ते आपल्यात पण नाही आहे, माहिती आहे का तुम्हाला? मग तुम्ही का क्रोध करता? विचारू का घरातल्यांना? करतो मी. तर होतात म्हणलं. पर्यायामध्ये क्रोध होतो का? पराला लक्ष करतो म्हणून. मग सिद्ध पराला लक्ष करत नाहीत, अपेक्षा दुसऱ्याकडनं ठेवल्यामुळे राग येतो. बर, मग ठेवू नका. किती सोपं आहे. क्रोध चांगला असतो का वाईट असतो? दुसऱ्याला ते आपलं मानलं म्हणून राग येतो. बर, मानू नका. मग किती सोपं आहे. नाही नाही, अहो घरात बसून गेलेले मोक्षाला लई जण आहेत. म्हणजे घरात राहून पण साधना केली त्यांनी. म्हणजे तिथं म्हणायचंय की आपला तेवढाच निर्णय करा, क्रोध चांगला आहे का वाईट आहे. मग वाईट असल्यावर का धरायचं त्याला? मोह चांगला आहे का वाईट आहे? हो, कोणाकोणाचा मोह आहे? पोरगी माझी, पोरग माझं, नवरा माझा, घरातले सगळं वैभव माझं, सगळ्याशी मोह करतोय ना. तो मोह किती घाण आहे, किती जबरदस्त त्रास देणार आहे आपल्याला, तरी पण त्याला आपण माझं म्हणतोय. मग त्याला सोडले म्हणून तर मोक्षाला गेले, सुखी झाले लोक. आणि आपण नाही, आम्ही मोह ठेवून सुखी होणार, असं आपली एक धारा. म्हणून सांगतायत की निर्णय करा की पहिल्यांदा मी जीव आहे तर माझ्यामध्ये काय आहे आणि काय नाही. जे सिद्धांजवळ नाही आहे ते माझ्या स्वभावात पण नाही आहे. आणि आज क्रोध येतो, उद्या येत नाही, किंवा 5 मिनिटापूर्वी आला आता येत नाही. आत्ता क्रोध करा बघू, का नाही करत? आता मी तुम्हाला ठेवून घेतलं, थांबवून घेतलं, तुमचं काम अडवलं, क्रोध करा बघू. का? मग म्हणजे आपल्यावर आहे की नाही नियंत्रण त्याचं? हा, नाही, नियंत्रण आहे ना त्याच्यावर आपलं, की क्रोध व्हायला पाहिजे का नको. मग असंच सांगितलं एका साधूंनी, म्हणले तुम्हाला क्रोध येतो ना, करा बघू माझ्यावर क्रोध. तुमचा क्रोध स्वभाव आहे म्हणताना इथं बसलाय माझ्यासमोर, करा म्हणले क्रोध. करू शकता का? मग का नाही झाला? म्हणजे मी डायरेक्शन करायला पाहिजे माझ्या जीवाला की कुठले परिणाम माझ्यासाठी चांगले आहेत, कुठले वाईट आहेत. 3 प्रकारचे परिणाम आहेत सांगतात माताजी. कुठले? अशुभ भाव, शुभ भाव आणि शुद्ध भाव. काय सांगतील? अशुभोपयोग, शुभोपयोग आणि शुद्धोपयोग. कुठले भाव चांगले? आता हे तिन्ही ॲक्च्युली पर्याय आहेत. पर्याय कुठलीही चांगली नसती, कारण तिच्या आश्रयाने आपण राहू शकत नाही. जसं जे घर पडणार आहे त्याच्या आश्रयाने कोण राहायला जाणार, तसं ही पर्याय पण निघून जाणारी आहे. पण त्या पर्यायामध्ये ज्याला विषय केला तो विषय आपल्याला आश्रयभूत आहे, त्या विषयाच्या आधाराने आपल्याला आनंद मिळणार आहे. म्हणून सांगितलं अशुभ भाव हे आहेत, शुभ भाव याच्या अपेक्षेने उपादेय आहेत म्हणलं, म्हणजे करायला पाहिजे. अशुभात निरंतर राहू नका, क्रोध करू नका सारखं सारखं. तर क्रोधापासून मी भिन्न आहे हे जाणं, हे झालं शुभ भाव. आणि त्याच्या पुढं जाऊन मी निष्क्रोध स्वभावी आहे हे जाणणं, हे शुद्ध भाव झाले. मग या तिन्ही भावांमध्ये कुठलेही पर्याय आपल्याला
सुख देणार नाही आहे, कारण पर्याय ही क्षणिक असते आणि आपला स्वभाव कसा असतो, नित्य असतो. म्हणजे जेव्हा नित्य आत्म्याला बघणार ना, तिथं क्रोध तुम्हाला काढून टाकावा लागणार नाही, नष्ट होणार. म्हणून आजपासून एवढा निर्णय करा, मी क्रोध करणारा नाही, जाणणारा आहे. ज्या समयाला क्रोध करताना त्या समयाला सुद्धा आत्मा शांत आहे. आता उद्या हे अनुभवा, जेव्हा तुम्हाला नाही, उद्या तुम्ही क्रोध करणारच नाही आहे, त्यामुळं काय आपल्याला प्रश्नच नाही. जर झाला यदा कदाचित क्रोध, तर तिथं त्या समयाला विचार करा, आत्मा शांत स्वभावी आहे, मग याच्यामध्ये क्रोध येणार नाही आहे. जर स्वभाव असता तर निरंतर राहिला पाहिजे क्रोध, नष्ट होतोय तो. म्हणजे जे नष्ट होते, जे निरंतर राहते ते माझा स्वभाव आहे, नष्ट होते ते स्वभाव नाही. म्हणून माझ्यामध्ये क्रोध नाही याचा निर्णय करा आणि स्वतःला निष्क्रोध जाणा. हो, ध्यान करत जावा, स्वाध्याय करा, त्याच्यातून आपल्याला आनंद आहे, शांती आहे. तिथं पुस्तक आहे दे की त्यांना, पुस्तक स्वाध्यायाला आजपासून घ्यायचं. 2 म्हणजे 2 पानं वाचा किंवा 4 ओळी वाचा चालते, पण जेवढं वाचतो तेवढं आपल्याला शांती मिळणार. सगळ्यात खालच्या कप्प्यात निळं पुस्तक दिसलं बघ. सावधान जाणा, हा मी अनंत गुणवाला ज्ञानमय जीव आहे. अनादि अनंत स्वभाव जाणा. माझ्यामध्ये परद्रव्य नाही, पराचे गुण नाहीतच. शरीराचा आणि माझा काहीही संबंध नाहीच. शरीर जड आहे, मी आत्मा चेतनमय आहे. स्वतःशी अभिन्न स्वरूप असणारे गुण पहा. या गुणांचा कधीही नाश होत नाहीच. या आत्म्याचा सुद्धा त्रिकालामध्ये नाश होत नाहीच. अविनाशी स्वरूपोऽहम्. आनंद गुण संपन्नोऽहम्. ओम विसर्जन.